नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे। नागपूर शहरातील नंदनवन परिसरामधून 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली। तिघांनाही 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। हिंसाचार प्रकरणातील आरोपींची संख्या आता 113 झाली आहे। सीसीटीव्ही आणि व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारेच पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलंय। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। जितेंद्र, आता या तिघांसंदर्भात नेमकी पुढची कारवाई काय असेल आणि त्याची प्रक्रिया कशी असू शकते? तर ते आपण पाहिलेलं आहे की गेल्या सोमवारी हा हिंसाचार घडलेला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात धरपकड करण्यात आलेली होती। याच अंतर्गत जे आहे ते पोलिसांनी जे व्हिडिओ आहेत, सोशल माध्यमात जे व्हिडिओ आहेत किंवा जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत ते तपासून आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि आता या प्रकरणी पुन्हा तिघांना अटक करण्यात आलेली आहे। नागपुरातील गांजाखेत आणि नंदनवन परिसरातून या तिघांना अटक करण्यात आलेली आहे आणि ज्यामुळे एकूण आरोपींची जी संख्या आहे ती आता 113 वर पोहोचली आहे। तर ज्यामध्ये 12 अल्पवयीनांचा देखील समावेश आहे। त्यानंतर काल जे आहे ते 36 आरोपींचा PCR संपला होता। त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे। आणखीही अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण 1200 वर आरोपींची संख्या जी आहे ती पोलिसांनी अज्ञात 1200 आरोपींची संख्या नोंद केलेली आहे त्यांच्या FIR मध्ये। त्यामुळे दररोज आरोपींची ओळख पटवून त्यांना शोध घेऊन लोकांशी चर्चा करून आणि लोकांकडून माहिती घेऊन त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजेस तपासून आरोपींना ताब्यात घेण्यात येत आहे आणि त्याच अंतर्गत काल पुन्हा तिघांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि त्यामुळे आता एकूण आरोपींची संख्या नागपूर हिंसाचारातील 113 वर पोहोचलेली आहे। धन्यवाद जितेंद्र दिलेल्या माहितीसाठी।